नमस्कार. तुम्ही पाहत आहात MX मराठी न्यूज आणि आज आपण घेऊन आलो आहोत राज्यातील लाखो निवृत्ती वेतनधारकांसाठी आजवरची सर्वात मोठी आनंदाची आणि ऐतिहासिक बातमी. मित्रांनो, राज्याच्या वित्त विभागाने निवृत्ती वेतनधारकांसाठी एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे खऱ्या अर्थाने ज्येष्ठ नागरिकांच्या आयुष्यात सोन्याचे दिवस येणार आहेत. 80 वर्षांवरील पेन्शनधारकांसाठी सरकारने पेन्शनमध्ये 20% थेट 100% वाढ करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. हा निर्णय नेमका काय आहे, वाढीव पेन्शनचे गणित कसे असणार, कोणाला किती फायदा मिळणार आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ही वाढ लागू कधीपासून होणार, या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे पाहणार आहोत. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत आणि शांतपणे पहा, कारण यातील प्रत्येक माहिती तुमच्या हक्काच्या पैशांशी आणि भविष्यातील आर्थिक नियोजनाशी संबंधित आहे. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 9 सप्टेंबर 2025 रोजी एक अत्यंत महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR निर्गमित केला आहे. या निर्णयाद्वारे महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मध्ये अत्यंत महत्त्वाचे आणि सकारात्मक बदल करण्यात आले आहेत. या नवीन नियमावलीला महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन सुधारणा 2025 असे नाव देण्यात आले आहे. या निर्णयाचा मुख्य हेतू राज्यातील वयोवृद्ध निवृत्ती वेतनधारक आणि कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांना वाढत्या महागाईच्या काळात सन्मानाने जगता यावे हा आहे. गेल्या अनेक वर्षांपासून ज्येष्ठ नागरिक संघटना ही मागणी करत होत्या की वाढत्या वयानुसार औषधांचा आणि देखभालीचा खर्च वाढत जातो, त्यामुळे पेन्शनमध्ये ही वाढ व्हायला हवी. अखेर सरकारने ही मागणी मान्य केली आहे. आता आपण या निर्णयातील सर्वात महत्त्वाच्या आणि मेगा मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे वयोगटानुसार मूळ पेन्शनमध्ये झालेली ही मोठी वाढ. शासनाने वयोमानानुसार ही वाढ 5 वेगवेगळ्या टप्प्यात विभागली आहे. चला तर मग हे गणित नीट समजून घेऊया. पहिला टप्पा आहे 80 ते 85 वर्षे वयोगटाचा. जर एखाद्या निवृत्ती वेतनधारकाने वयाची 80 वर्षे पूर्ण केली असतील तर त्यांना त्यांच्या मूळ पेन्शनमध्ये आता 20% अतिरिक्त वाढ मिळणार आहे. उदाहरणाने सांगायचे झाले तर जर तुमची मूळ पेन्शन 20,000 रुपये असेल तर तुम्हाला आता 4,000 रुपये वाढून मिळतील. दुसरा टप्पा आहे 85 वर्षांपेक्षा जास्त पण 90 वर्षांपर्यंत वय असलेल्या ज्येष्ठांसाठी. या वयोगटातील नागरिकांना आता मूळ पेन्शनमध्ये 30% वाढ मिळेल, म्हणजे 20,000 रुपये मूळ पेन्शन असणाऱ्यांना थेट 6,000 रुपये वाढीव मिळतील. तिसरा टप्पा आहे 90 ते 95 वर्षांचा. या वयोगटातील नागरिकांना 40% वाढीचा लाभ मिळणार आहे. जसजसे वय वाढतंय तशी वाढीची टक्केवारी सुद्धा सरकारने वाढवली आहे. चौथा टप्पा म्हणजे 95 ते 100 वर्षे वयोगट. या वयोगटातील ज्येष्ठांसाठी 50% वाढ जाहीर करण्यात आली आहे, म्हणजे मूळ पेन्शनच्या अर्धी रक्कम वाढ म्हणून मिळणार आहे. आणि पाचवा सर्वात महत्त्वाचा टप्पा म्हणजे ज्यांनी वयाची 100 वर्षे पूर्ण केली आहेत, म्हणजे जी शतायुषी झाले आहेत, त्यांना मूळ पेन्शनमध्ये तब्बल 100% वाढ मिळणार आहे. म्हणजेच अशा अतिज्येष्ठ नागरिकांची पेन्शन आता थेट दुप्पट होणार आहे. समजा एखाद्या 100 वर्षांवरील निवृत्ती वेतनधारकाची मूळ पेन्शन 25,000 रुपये असेल तर त्यांना आता दरमहा 50,000 रुपये पेन्शन मिळेल. ही खरोखरच मोठी ऐतिहासिक वाढ आहे. विशेष म्हणजे हा निर्णय 1 जानेवारी 2024 पासून लागू करण्यात आला आहे. याचा अर्थ असा की मागील वर्षभरातील जी काही वाढीव रक्कम आहे तिचा सर्व फरक म्हणजेच ॲरियर्स सुद्धा पात्रधारकांना एक रकमी मिळणार आहे. आता आपण दुसऱ्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया, तो म्हणजे किमान कुटुंब निवृत्ती वेतन. राज्यामध्ये अनेक कुटुंब निवृत्ती वेतनधारक अशा आहेत ज्यांना अतिशय अल्प पेन्शन मिळत होती. महागाईच्या या काळात केवळ 3-4 हजार रुपयात घर चालवणे अशक्य होते. ही सामाजिक समस्या लक्षात घेऊन शासनाने आता असा नियम केला आहे की कोणत्याही परिस्थितीत कुटुंब निवृत्ती वेतनाची रक्कम दरमहा 60,500 रुपयांपेक्षा कमी नसणार आहे. हा नियम केवळ आतापासूनच नाही तर 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्यात आला आहे. म्हणजे ज्यांना 2016 पासून 7,500 पेक्षा कमी रक्कम मिळत होती त्यांना त्या काळापासूनचा फरक व्याजासह किंवा सुधारित दराने मिळणार आहे. ही बातमी विशेषतः विधवा भगिनी आणि अल्प उत्पन्न असलेल्या कुटुंबांसाठी सुखावह आहे. केवळ पैशांची वाढच नाही तर प्रशासकीय कामात येणारे अडथळे दूर करण्यासाठीही सरकारने काही तांत्रिक बदल केले आहेत. यामध्ये नियम 73 मधील बदल खूप मोठा आहे. पूर्वी या नियमाखालील आर्थिक मर्यादा केवळ 7,200 रुपये होती, ज्यामुळे अनेक कामात अडथळे येत होते. आता ही मर्यादा 1 जानेवारी 2016 पासून वाढवून थेट 54,000 रुपये करण्यात आली आहे. या वाढीमुळे पेन्शनच्या क्लिष्ट गणितांमध्ये सुटसुटीतपणा येईल आणि निवृत्ती वेतनधारकांना त्याचा मोठा लाभ मिळेल.
तसेच पेन्शन घेताना किंवा काही प्रक्रियांसाठी द्यावी लागणारी 48 रुपयांची वैद्यकीय तपासणी फी आता पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. सरकारने ही फी माफ करून ज्येष्ठांना एक छोटी पण महत्त्वाची भेट दिली आहे. आणखी एक महत्त्वाचा प्रशासकीय बदल म्हणजे नामनिर्देशन म्हणजेच नॉमिनेशनची प्रक्रिया. अनेकदा कर्मचाऱ्याच्या निधनानंतर त्यांच्या पत्नीला किंवा वारसदारांना पेन्शन सुरू करण्यासाठी सरकारी कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. कागदपत्रांची पूर्तता करताना खूप वेळ जातो. आता सरकारने राजपत्रित आणि अराजपत्रित असा भेदभाव संपवला आहे. कोणताही कर्मचारी आपला नामनिर्देशन अर्ज आता थेट आपल्या कार्यालय प्रमुखांकडे देऊ शकतो. ही नवीन सुटसुटीत पद्धत 1 जानेवारी 1990 पासून लागू असल्याचे मानले जाईल, ज्यामुळे जुन्या अडकलेल्या वारसदार प्रकरणांना आता वेग मिळेल. आता तुमच्या मनात प्रश्न आला असेल की हे सर्व नियम नक्की कोणाला लागू आहेत? तर नीट ऐका. महाराष्ट्र राज्य शासनाचे सर्व निवृत्त कर्मचारी, कुटुंब निवृत्ती वेतन घेणारे सर्व वारसदार आणि जे कर्मचारी 1 नोव्हेंबर 2005 नंतर सेवेत रुजू झाले आहेत, त्यांना देखील ठराविक अटींच्या अधीन राहून या सुधारित नियमांचा फायदा घेता येईल. शासनाने घेतलेला हा निर्णय वयोवृद्ध नागरिकांसाठी एक मोठे सुरक्षा कवच ठरणार आहे. वाढत्या वयातील औषधोपचार, रुग्णालयाचा खर्च आणि इतर दैनंदिन गरजांसाठी आता कोणावरही अवलंबून राहण्याची गरज उरणार नाही. राज्यातील हजारो सुपर सिनियर सिटीजन्ससाठी हा निर्णय म्हणजे खऱ्या अर्थाने सन्मानाने जगण्याची शिदोरी आहे. जर तुमच्या घरात किंवा ओळखीमध्ये कोणी 80 वर्षांवरील निवृत्ती वेतनधारक असतील तर ही माहिती त्यांच्यापर्यंत नक्की पोहोचवा. अनेकदा ज्येष्ठांना अशा सरकारी निर्णयांची माहिती नसते, त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही त्यांना ही माहिती देऊन मोठी मदत करू शकता. हा शासन निर्णय वित्त विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तरीही कोणतीही प्रक्रिया करण्यापूर्वी अधिकृत कागदपत्रे आणि अटी एकदा नीट तपासून पहा. तर मित्रांनो, राज्य सरकारने घेतलेला हा निर्णय तुम्हाला कसा वाटला? यामुळे तुमच्या कुटुंबात कोणाला फायदा झाला असेल तर आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. 7व्या वेतन आयोगानुसार झालेली ही वाढ आणि मागील वर्षांची थकबाकी यामुळे निवृत्ती वेतनधारकांच्या जीवनात मोठे बदल होणार आहेत. ही माहिती जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ तुमच्या सर्व व्हॉट्सॲप ग्रुपवर, फेसबुकवर नक्की शेअर करा. अशाच ताज्या घडामोडी, नवीन सरकारी निर्णय आणि तुमच्या कामाच्या अपडेट्स सर्वात आधी पाहण्यासाठी आपल्या MX मराठी न्यूजला आत्ताच सबस्क्राईब करा आणि त्या शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. मी पुन्हा भेटेन अशाच एका महत्त्वाच्या आणि माहितीपूर्ण अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा तुमचं हक्काचं चॅनल MX मराठी न्यूज. धन्यवाद. जय महाराष्ट्र.